नमस्कार. महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींचे आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. बघा, तुम्ही ज्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होत्या, म्हणजे फेब्रुवारीच्या हप्त्याची, तो हप्ता आपल्याला येत्या 8 दिवसांमध्ये भेटणार आहे. परंतु यासोबतच आणखीन एक मोठी बातमी आहे, ती म्हणजे हा जो फेब्रुवारीचा हप्ता आहे, तो जवळजवळ 5 लाख महिलांना इथे मिळणार नाही. आता नेमके यामागचे कारण काय आहे? का 5 लाख महिलांना फेब्रुवारीचा जो हप्ता आहे, तो भेटणार नाही? त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. तरी व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळते. तर चला, वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघण्यासाठी आपण इथे स्क्रीनवर आलेलो आहे. आठवड्याभरात लाडक्या बहिणींना मिळणार 8वा हप्ता, अजित पवारांची माहिती. तर बघा, इथे स्वतः जे आपले उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांनी इथे स्वतः सांगितलेलं आहे, आनंदची बातमी दिलेली आहे की आठवड्याभरामध्ये येत्या 8 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये जो फेब्रुवारीचा हप्ता आहे, तो इथे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. ही खूप मोठी आनंदाची गोष्ट इथे स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी आपल्याला सांगितली आहे. आता संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघण्याआधी आपल्याला काय करायचं की जो तुम्हाला 7वा हप्ता भेटला का, ते आम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. तुम्हाला भेटला असेल तर हो लिहा आणि नसेल भेटला तर नाही म्हणून नक्की पाठवा. आणि जर तुमच्या काही समस्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. आता नेमक्या 5 लाख बहिणींना इथे फेब्रुवारीचा हप्ता का भेटणार नाही, तर त्याचीसुद्धा इथे माहिती आपण डिटेल्समध्ये बघणार आहोत. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत येथे मोठे यश मिळालेले आहे. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून येणारा हप्ता नियमितपणे लाडक्या बहिणींच्या खात्यात जाणे ही मोठी जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारवर इथे आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेसंदर्भात समोर येत असलेल्या विविध बातम्यांमुळे मोठा संभ्रम निर्माण होऊ लागला आहे. बघा, इथे काय झालं आहे की काही दिवसांपासून खूप मोठ्या बातमी इथे व्हायरल होत आहे आणि या बातमीमुळे काय होतं तर की मोठा संभ्रम इथे निर्माण झालेला आहे. त्यातच 5 लाख अपात्र महिलांना या योजनेतून वगळण्यात आल्याची माहिती काही दिवसांपूर्वी राज्याच्या महिला आणि बालविकास विभागाच्या अधिकाऱ्याकडून देण्यात आलेली आहे. बघा, इथे काय झालेलं आहे की त्यातच आता या व्हायरल न्यूज फिरण्यातच आता आणखीन एक मोठी बातमी समोर आलेली आहे की 5 लाख ज्या अपात्र महिला आहे, या अपात्र महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार असल्याची माहिती स्वतः ज्या महिला आणि बालविकास विभागाचे अधिकारी यांच्याकडून देण्यात आलेली आहे. पण आता या योजनेबाबत एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे. बघा, हे असतानाच 5 लाख बहिणी इथे अपात्र झाल्या असतानाच आता स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी आनंदाची बातमी इथे दिलेली आहे. जालना जिल्ह्यातील परतूरमधील काँग्रेसचे माजी आमदार सुरेश जेथले यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश झाला, त्यावेळी ते या कार्यक्रमात बोलत होते. बघा, ते बोलताना काय म्हणाले की यावेळी लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता कधी जमा होणार याची माहिती देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की महिलांचे प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. लाडकी बहीण योजनेवरून आमच्यावर टीका केली जात आहे. ही योजना बंद होणार असे सांगितले जात आहे, पण येत्या 8 आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहे. बघा, इथे ते जालना जिल्ह्यामध्ये बोलत होते आणि बोलताना त्यांनी आपला जो लाडकी बहीण योजनेचा जो प्रश्न आहे, तो प्रश्न त्यांनी उचलला आणि त्यांनी सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेवर आमच्यावर खूप मोठ्या टीका होत आहे आणि ही योजना काय बंद होणार असं सांगण्यात येत होतं. पण इथे एका आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ते पैसे जमा होणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. कालच मी 3,500 कोटी रुपयांच्या चेकवर सही केली आहे. बघा, ते बोलताना काय म्हणाले की मी कालच काय केलेलं आहे की 3,500 कोटी रुपयांची इथे चेकवर सही केलेली आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहे अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून करण्यात आलेली आहे. बघा, म्हणजे काय होणार आहे की आता त्यांनी चेकवर सही केली आणि आता हा चेक लगेच महिला आणि बालविकास विभागाकडे सुपूर्द होणार आहे आणि त्यानंतर एका आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जो 8वा हप्ता आहे, तो तिथे त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे. त्यामुळे आता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात 8वा हप्ता जमा होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी राज्याच्या महिला आणि बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांकडून 5 लाख अपात्र महिलांची नावे योजनेतून वगळण्याची माहिती देण्यात आलेली आहे. बघा, महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे की जे महिला आणि बालविकास विभागाचे अधिकारी आहे, या अधिकाऱ्यांनी काय केलेलं आहे की 5 लाख महिला अपात्र असणं नावे त्यांनी घोषित केलेली आहे. वगळण्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. या 5 लाख महिलांना विविध कारणांमुळे अपात्र घोषित करण्यात आले असल्याचे त्यावेळी त्यांनी सांगितले आहे. राज्याच्या महिला आणि बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या डिसेंबर 2024 मध्ये 2.46 कोटी होती. तर आता
2.41 कोटींवर आलेली आहे. या 5 लाख महिलांमधील 1.5 लाख महिला या 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आहे. 1.6 लाख महिलांकडे चारचाकी वाहन आहेत किंवा त्या नमो शेतकरी योजना किंवा अन्य काही सरकारी योजनांचा सुद्धा लाभार्थी आहे. 2.3 लाख महिला या संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत आधीच अनुदान घेत होत्या. सरकारने पात्र महिलांच्या कागदपत्रांची छाननी केल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. बघा, इथे महिला काय करत आहे की 3 योजनांचा लाभ घेत आहे. त्यामुळे सरकारने काय केले की त्यांना या योजनेतून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर काही महिलांच्या घरी ते चारचाकी वाहनसुद्धा आहे. त्यामुळे त्यांनासुद्धा इथे सरकारने काय केलेलं आहे की या योजनेच्या बाहेर काढलेलं आहे आणि काही महिलांच्या उत्पन्न जे आहे हे 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे सरकारने काय केले की त्यांनासुद्धा इथे अपात्र ठरवले आहे. त्यांना ही छाननीनंतर ही माहिती त्यांच्या समोर आली आहे आणि पहिल्याच फेरीत 5 लाख लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून इथे वगळण्यात आलेले आहे. आता बघा, 5.5 लाख महिलांना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नाही, याचं कारण नेमकं काय आहे? बघा, आता या महिलांना ते सरकारने केले अपात्र. महाराष्ट्र सरकारने गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना 1,500 रुपये महिना दिला जात आहे. या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांना आर्थिक अडचणींना सामना न करावा लागा हा आहे. यामुळे महिलांना त्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्यास मदत होईल, असं सरकारचे ते म्हणणं आहे. राज्यातील लाखो महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषाचे पालन न करता या योजनेचा लाभ घेतला होता. काही दिवसांपूर्वी सरकारने अर्जाची पडताळणी सुरू केलेली आहे. बघा, सरकारने काय केले की या अर्जाची ती तपासणी त्यांनी सुरू केलेली आहे. या पडताळणीमध्ये 5 लाखाहून अधिक महिलांनी निकषाचे उल्लंघन करून लाभ घेतल्याचे समोर आलेले आहे. बघा, सरकारने ते पडताळणी केली आणि या पडताळणीमध्ये सरकारचे असं लक्षात आलं आहे की 5 लाखाहून अधिक महिला आहे या महिलांनी त्यांच्या नियमांचे निकषांचे जे उल्लंघन आहे हे केलेलं आहे आणि त्यातून त्यांनी लाभ घेतलेला आहे. त्यामुळे सरकारने अशा महिलांना अपात्र घोषित केले आहे आणि त्यांना योजनेचा लाभ न मिळण्याची कारवाईसुद्धा इथे केलेली आहे. आता या महिलांना नाही मिळणार 8वा हप्ता. बघा, आता कोणत्या महिलांना इथे 8वा हप्ता जो आहे तो इथे मिळणार नाही. महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात 24 जानेवारी 2025 ते 31 जानेवारी 2025 दरम्यान 7वा हप्ता जमा केलेला आहे. बघा, महाराष्ट्र सरकारने काय केलेलं आहे की जो आपला 7वा हप्ता आहे हा 7वा हप्ता 24 तारखेपासून म्हणजे 24 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान इथे 7वा हप्ता आपल्या अकाउंटमध्ये ते जमा केलेला आहे. तथापि 5 लाख महिलांच्या खात्यात हा हप्ता जमा झालेला नाही. बघा, इथे जवळजवळ 5 लाख महिलांच्या खात्यामध्ये जो 7वा हप्ता आहे तो तिथे जमा झालेला नाही. तथापि 5 लाख महिलांच्या खात्यामध्ये हा जो हप्ता आहे हा जमा झालेला नाही. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार सरकार लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी करत आहे. बघा, या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार काय आहे की सरकार काय करत आहे की लाडकी बहीण योजनेचे जे अर्ज आहे या अर्जाची पुन्हा पडताळणी करत आहे. पडताळणीच्या दरम्यान अनेक महिलांच्या कुटुंबांची नाव, चारचाकी वाहन आणि काही महिलांना इतर शासन योजनेचा लाभ मिळत असल्याचे समोर आलेले आहे. यामुळे अशा 5 लाख महिलांना अपात्र घोषित करण्यात आलेले आहे आणि त्यांना या योजनेचा पुढचा जो लाभ आहे तो इथे मिळणार नाही. बघा, अशी ही माहिती होती. माहिती आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तर चला, आता भेटू एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. धन्यवाद. टेक केअर. ऑल द बेस्ट.